यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी तब्बल 72 तासांचा महासंयोग जुळून येतोय. एवढंच नाही तर या दिवशी 2 मोठे शुभयोग जुळून येणार आहेत, जे तुमचं नशीबही बदलतील. होय, ज्योतिषशास्त्रानुसार यंदा महाशिवरात्रीला 14, 15 आणि 16 फेब्रुवारीला सलग 3 मोठे योग जुळून येत आहेत. त्या निमित्तानं केलेले काही उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. पण या 72 तासांमध्ये महादेवांना प्रसन्न कसं करायचं आणि कोणते प्रभावी उपाय या काळामध्ये करायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर फेब्रुवारी 2026 मधील हा काळ शिवभक्तींसाठी अत्यंत दुर्मिळ आणि महासंयोग घेऊन आला आहे. 14 फेब्रुवारीला शनी प्रदोष आहे, 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि 16 फेब्रुवारीला आहे सोमवती अमावस्या. असा त्रिवेणी संगम एका पाठोपाठ एक येत आहे. हा काळ पितृदोष, शनिदोष आणि ग्रहपीडा दूर करण्यासाठी सुवर्ण संधीचा मानला जातो. तर बघितलं ना, यंदा फेब्रुवारी महिन्यात शिवभक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. एका पाठोपाठ येणारे 3 अत्यंत शुभ योग साधून आपण आपल्या जीवनातील अनेक संकटांवर मात करू शकतो. कारण शनी प्रदोष, महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्येचा हा महासंयोग शिवकृपेसाठी विशेष मानला जातोय. मग आपण काय करावं? तर शनिवारी म्हणजे 14 फेब्रुवारीला शनी प्रदोष आहे, तर या दिवशी पितृदोष आणि शनिदोष निवारणासाठी उपाय करावे. जेव्हा त्रयोदशी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष म्हणतात. ज्यांच्या पत्रिकेत 7.5 किंवा शनिदोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांना काळे तीळ अर्पण करावे आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनिदेवाची कृपादृष्टी लाभते आणि शनिदोष आणि पितृदोषासारखे दोष दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. आता महाशिवरात्रीच्या दिवशी महाकल्याणकारी योग जुळून येतोय. 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. या दिवशी रविवार आहे. हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान उत्सव आहे. या दिवशी केलेली पूजा अक्षय फळ देणारी ठरते असं मानले जातं. महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहराच्या पूजेचं मोठं महत्व आहे. म्हणून महादेवांना बेलपत्र, पांढरी फुलं आणि उसाचा रस अर्पण करावा. यावेळी शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करावा, म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप करावा. यामुळे मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य लाभतं असं सांगितलं जातं. आता महाशिवरात्रीच्या दिवशी आणखी कोणते उपाय आपण करू शकतो या संबंधित सविस्तर माहितीचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. शिवाय महाशिवरात्रीच्या निमित्तानं संपूर्ण पूजा विधी, उपवास, नियम, व्रत, उपाय या संबंधित निरूपणकार प्रज्ञा पंडित यांचा सविस्तर मार्गदर्शनाचा पॉडकास्ट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी सोमवती अमावस्या आहे. हा सौभाग्य आणि पितृशांतीसाठी खूप शुभ दिवस मानला जातो. सोमवारी येणारी अमावस्या ही अत्यंत दुर्मिळ मानली जाते. हा दिवस पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि सौभाग्यवृद्धीसाठी उत्तम मानला गेलाय. या दिवशी विशेषतः पवित्र नदीत स्नान करून पितरांच्या नावानं तर्पण करावं असं म्हणतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्याने घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते आणि सौभाग्यही वाढतं असं सांगितलं जातं. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. एवढंच नाही तर या 3 दिवसात आपण आवर्जून काही गोष्टी करू शकतात. ते म्हणजे शक्य असल्यास 3 दिवस महादेवांना शुद्ध जल किंवा दुधाने अभिषेक करावा. अन्नदान किंवा गरजू व्यक्तीला काळे कपडे, अन्न आणि पाणी दान करणं अत्यंत फलदायी ठरू शकेल. शिवाय या 3 दिवसात शक्य तितके मौन पाळून शिवनामाचा जप करावा. यामुळे सुद्धा तुम्हाला नशीब पालटण्यास मदत मिळू शकते. तर अशा प्रकारे यंदा महाशिवरात्रीला 14, 15 आणि 16 फेब्रुवारीला सलग 3 मोठे योग जुळून येत आहे. त्या निमित्तानं केलेले हे उपाय तुमचं नशीब नक्कीच बदलू शकतात. कारण यंदा फेब्रुवारी महिन्यात शिवभक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. एका पाठोपाठ येणारे 3 अत्यंत शुभयोग साधून आपण आपल्या जीवनातील अनेक संकटांवर मात करू शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे शनी प्रदोष, महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्येचा महासंयोग शिवकृपेसाठी उपयुक्त नक्कीच ठरू शकणार आहे. महाशिवरात्री संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील. म्हणून कमेंट करायला विसरू नका.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।